जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांची निरूपण सेवा आपण करत आहोत आणि या सेवेमध्ये दासबोध हा ग्रंथराज आपण बघतोय। कालच्या निरूपणामध्ये आपण या ग्रंथाची सुरुवात बघितली। समर्थ रामदास कुठल्या पद्धतीनं दासबोधाची सुरुवात करतायत हे आपण स्पष्टपणे बघितलं। किंबहुना त्यांनी ते स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितलं आहे की हा ग्रंथ अध्यात्म साधनेसाठी आहे। मोक्षप्राप्ती, शुद्ध स्वरूप ज्ञान, विदेह स्थितीचं लक्षण, अलिप्तपणा, आत्मस्थिती आणि मुख्य करुणी भक्ती या गोष्टी यामध्ये आलेल्या आहेत। त्यामुळे या ग्रंथाची सुरुवात बघत असतानाच काही गोष्टी स्पष्ट झाल्या की समर्थ रामदास अवांतर आपल्याला काहीही सांगत नाहीयेत। जसा एखादा चांगला शिक्षक असतो पहा, विद्यार्थ्याला वर्गात येण्याच्या आधीच ही जाणीव असते की हे शिक्षक कडक आहेत, प्रेमळ आहेत, पण उत्तम आहेत। जे काही शिकायचं आहे त्या विषयाला सोडून तो इकडे तिकडे बघत नाही आणि शिक्षक सुद्धा विषयाला सोडून इकडचं तिकडचं सांगत नाहीत। समर्थ रामदास सुद्धा या पहिल्या समासामध्ये प्रेमळ शिक्षक म्हणून समोर येतात। ते आपल्याला सांगतायत की या ग्रंथामधून काय अपेक्षा ठेवायची आहे आणि नेमकेपणानं या ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे। त्यामुळे खरं म्हणजे विपर्यास करण्याची आपल्याला मुभाच नाही आहे। फक्त ग्रंथाच्या प्रवाहात वाहत जायचं आणि आपल्या पदरात अध्यात्मज्ञान पाडून घ्यायचं एवढंच आपल्या हातात आहे। पण त्यासाठी लागेल ते भक्तिभावाचं श्रद्धापूर्वक केलेलं श्रवण। म्हणून समर्थ रामदास म्हणतात पहा, नाना दोष ते नासती, पतित तेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे। ही श्रवणाची ताकद आहे। पुढे नवविधा भक्तींचा विषय आलेलाच आहे, पण त्यामध्ये सुद्धा पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे। पुष्कळदा काय होतं, आपण मुळात श्रवणच नीट करत नाही। कालच्या निरूपणात ऐकणे हा विषय आलाय पहा की मुलगा नुसता ऐकून घेतो पण कृतीत आणत नाही। जेव्हा तो कृतीत आणतो तेव्हा बाप त्याला म्हणतो, आता तू माझं ऐकलंस। हा एक श्रवणाचा अर्थ झालाच। पण श्रवण खरं म्हणजे अतिशय तरल भावनेनं केलं पाहिजे। स्वतः शून्य होऊन ते केलं पाहिजे। जसं की एखादं रिकामं भांडं असेल तर त्यामध्ये काहीतरी भरता येतं। आधीच जर भांड्यामध्ये घाण असेल किंवा इतर गोष्टी भरलेल्या असतील तर त्या भांड्यात आपण काय आणखी भरणार। आपल्याला इथे समर्थ रामदास अध्यात्म निरूपण करत आहेत, जे त्यांनी पहिल्या समासामध्ये स्पष्ट केलेलं आहे। आता अध्यात्म निरूपण म्हणजे आत्मज्ञानाविषयीचं निरूपण, आत्मज्ञान प्राप्त करण्याच्या साधनेबद्दलचं निरूपण। आता हे अत्यंत शुद्ध असं ज्ञान आहे। व्यावहारिक ज्ञान कितीही उत्तम असलं तरी त्याला एक प्रकारची अशुद्धतेची बाजू आहे आणि ती बाजू म्हणजे देहबुद्धीची। कुठलीही कला किंवा अभ्यास असेल, जसं की गणित म्हणा, विज्ञान म्हणा किंवा कोणतंही शास्त्र असेल, ते शास्त्र देहाच्या अंगानं शिकलं जातं, देहाच्या अंगानं शिकवलं जातं आणि त्या शास्त्राची मर्यादा सुद्धा देहापर्यंतच राहते। हीच त्याच्यातील अशुद्धी। आत्मज्ञान मात्र परिशुद्ध असं आहे। आता एखादी अत्यंत शुद्ध गोष्ट जर साठवून घ्यायची असेल तर त्यासाठी आपलं भांडं सुद्धा शुद्ध नको का? समजा आपण गोंदवल्याला गेलो आणि श्री महाराजांचा प्रसाद डब्यामध्ये घेऊन घरी आणणार आहोत, तर अशा वेळी तो डबा जास्तीत जास्त स्वच्छ असावा याची काळजी आपण घेतो ना? का बरं? कारण त्या डब्यात येणारी वस्तू अत्यंत पवित्र अशी आहे। आपल्या श्री महाराजांचा प्रसाद त्यामध्ये येणार आहे। म्हणून डबा आपण आणखी काळजीपूर्वक स्वच्छ करतो आणि प्रसाद त्यामध्ये भरून घेतो। श्रवण करताना
आपलं अंतःकरणसुद्धा असंच पाहिजे. आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या विषयांचे विचार असतात, तर्कही आपल्या मनात चालू असतात. बऱ्याचदा श्रवण करताना समोरचा काय सांगतोय हे आपण ऐकण्यापेक्षा पारखत जास्त असतो. कारण आपल्याला काही माहीत आहे ना. आपल्याला जे माहीत आहे त्याच्या फूटपट्टीवरती आपण समोरचा जे बोलतोय त्याला पारखतो, त्याला तोलून मापून घेतो. आता असं श्रवण इथे अपेक्षित नाही. अशा तोलून मापून केलेल्या श्रवणामध्ये नीट अभ्यासलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्या देहबुद्धीचाच पगडा जास्त आहे. मी असं वाचलं होतं, मला हे माहीत आहे, किंवा हे असं आहे याची मला कल्पना आहे, अशा पद्धतीची विचारसरणी पायाला आहे आणि त्या पायावरती आपण श्रवण करत आहे. मग आपण जर अध्यात्मज्ञानाचं श्रवण करणार असू आणि त्या श्रवणाचा पाया आपली देहबुद्धीच ठेवणार असू तर ते श्रवण आपल्या फारसं कामी येणार नाही. त्याच्यातून आपल्याला व्हायचा तसा लाभ होणार नाही. तर आधी आपण अभ्यास करावा की आपण शुद्ध व्हावं, निर्मळ व्हावं, स्वच्छ व्हावं आणि अत्यंत तरल अशा अंतःकरणानं दासबोधाचं श्रवण करावं. जसं की घरात आपण इतर वेळी तितकं पावित्र्य पाळूच असं नाही, पण गणपती जर बसले किंवा कुठली पूजा ठेवलेली असली तर आपण स्नान वगैरे करून विशेष करून शुचिर्भूत होतो आणि मग देवाचं करतो. तसं आपलं अंतःकरण थोडंसं साफ करावं. समर्थ रामदासांना गुरुस्थानी प्रतिष्ठित करावं आणि ते काय सांगत आहेत याचं नीट श्रवण करावं. आपल्या अंतरामध्ये ते उतरवून घ्यावं. अशा श्रवणाचं फळ समर्थ रामदास म्हणतायत, आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. खरं म्हणजे मुख्य संशय हाच आहे की मी म्हणजे देह आहे. पण त्या खोलातल्या संशयाबद्दल आपण नंतर जाऊया. आपल्या मनातच काही संशय असतात की हे सांगतायत ते खरं तरी आहे की नाही कुणास ठाऊक. जसं मगाशी म्हटलं तसा आपल्या ज्ञानाचा अभिमानही आपण वागवत असतो. परिणाम असा होतो की त्या श्रवणातून जितकं मिळायला पाहिजे तितकं मिळत नाही. पण शरणागत भावानं एकतानतेनं केलेल्या श्रवणाचं फळ समर्थ सांगतायत. मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे, इथपर्यंत ते जातात. खरं म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्त्यांमध्ये श्रेष्ठतम असलेली मुक्ती म्हणजे सायुज्य मुक्ती. हरिपाठाच्या सुरुवातीला माऊली म्हणतात पहा, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. 4ही मुक्ती साध्य होतात असं सांगताना माऊलींना हेच सांगायचं आहे की मुख्यत्वे करून सायुज्य मुक्ती प्राप्त होते. आता सायुज्यता म्हणजे भगवद रूप होऊन जाणे. तर ज्या मार्गानं भगवद रूपच व्हायचं आहे, माझं मी पण मला बाजूला टाकायचं आहे, त्या मार्गातलं निरूपण तरी श्रवण करताना आपला अभिमान आपण बाजूला नको का ठेवायला. हेच समर्थ आपल्याला सांगतात की शुद्ध होऊन श्रवण करा, निर्मळ होऊन श्रवण करा. कालच्या भागामध्ये हा दशक 1 समास 1 आपण बघितलेला असूनही आपण त्या समासामध्येच अजून घोटाळत आहोत. याचं कारण तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये भूमिका स्पष्ट केलेली आहे. कशासाठी आपण ग्रंथ पाहायचा हेच जर आपल्याला माहीत नसेल तर आपण त्या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहतो. जसं की लहानपणी चित्र फक्त आवडतात म्हणून आपण एखादं पुस्तक पाहतो. त्या पुस्तकामध्ये नेमकं काय सांगितलंय हे आपल्याला ना कळतं ना आपला त्यात रस असतो. फक्त चित्र बरी आहेत किंवा छान आहेत म्हणून आपल्याला गंमत वाटते आणि आपण ते पुस्तक पाहत राहतो. असं आपलं दासबोधाच्या बाबतीत होता कामा नये. आत्मज्ञान हे आपल्या पुढे ध्येय पाहिजे आणि दासबोध नावाची मशाल आपल्या हातामध्ये पाहिजे, तर आपण निश्चितपणे ध्येयापर्यंत पोहोचू. यासाठी मूलतः काही गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. जसं की
समजा मी व्यायामाला सुरुवात केली आणि पहिल्याच दिवशी थोडा जरी व्यायाम केला तरी माझं अंग दुखतं, कारण माझ्या शरीराला व्यायामाची सवय नाही. पण पट्टीचा व्यायाम करणारा 1-2 तास जरी व्यायाम केला तरी अगदी मजेत असतो. त्याच्या शरीराला काहीही त्रास होत नाही. उलट पक्षी त्याला छान वाटतं, हलकं हलकं वाटतं. आपल्यापाशी मग असं कुठलं भांडवल पाहिजे की ते भांडवल घेऊन आपण दासबोधाचं श्रवण करावं? तर ते भांडवल आहे भक्तीचं, भावाचं, श्रद्धेचं आणि मुख्यत्वे विश्वासाचं. म्हणूनच अविश्वास या गोष्टीवरती समर्थ रामदासांनी या समासामध्ये घाला घातलाय की अविश्वास हा अभिमानामुळे येतो, तर असा अविश्वास ठेवून तुम्ही श्रवण करू नका. अशा व्यक्तीला काहीही सांगितलं आणि कितीही प्रकारे सांगितलं तरी पटणार नाही. ते स्पष्टपणे सांगतात की भगवद्गीता, वेद, उपनिषद यांचा आधार घेऊन दासबोधामध्ये निरूपण आलेलं आहे. पर्यायानं भगवद वचन हाच दासबोधाचा आधार आहे. पण त्यावरच जर अविश्वास असेल तर काय करणार? ते म्हणतात, भगवद वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे, भगवद वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे. समर्थ रामदासांनी पूर्णपणे निसंशय होऊन आपल्याला दासबोध ऐकायला सांगितलाय. आता इथे मनात एक प्रश्न येतो की आपण जर निसंशय असतो तर काळजीचे कामच नव्हते, पण आपण निसंशय असत नाही तर आता कसं करायचं? हेच एखाद्या जागृत, जाज्वल्य किंवा संतांच्या ग्रंथाचं महात्म्य आहे. त्यांना ही पूर्ण जाणीव आहे की आपण पूर्णपणे निसंशय नाही. आपण बद्ध आहोत, किंबहुना बद्धाच्याही खालची अवस्था आपली आहे. तरीसुद्धा आपल्यासाठीच त्यांनी दासबोध सांगितलेला आहे. या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की जरी ते आपल्याला सांगत असले की तुम्ही निर्मळ होऊन श्रवण करा, निसंशय होऊन श्रवण करा, तरी त्या श्रवणामध्ये इतकी ताकद आहे की आपण निसंशय नसू तर निसंशय होऊ. म्हणून तर त्यांनी ग्रंथामध्ये आपल्याला येणार नाहीत इतक्या शंका घेऊन त्याची उत्तरेही दिलेली आहेत की देव कोण आहे, आपण कोण आहे, देव कसा असतो, नक्की कुठे आपल्याला भेटतो, देवाचा अनुभव म्हणजे काय, आपला अनुभव म्हणजे काय, इंद्रिय कशी असतात, आपला देह कसा बनलेला आहे, भगवंताचं खरं स्वरूप काय आहे, भगवंत कसा दाटून आहे, व्यापून आहे, किंबहुना आपल्यामध्येही तो कसा आहे आणि हा आपल्यात असलेला भगवंत आपल्या प्रचितीला काय येत नाही, जर आलाच तर कशा पद्धतीने येतो आणि मग आपल्यामध्ये कसे बदल होतात. हे बदल घडवून आणण्यासाठी आपण कुठे जावं, साधना कशी करावी, साधना आपल्याला कोण देतो, सद्गुरू म्हणजे काय, त्याची लक्षणं काय, जो त्याच्याकडून उपदेश घेतो त्याची लक्षणं कशी असतात, उपदेशसुद्धा कसा ग्रहण करावा, शिष्यानं कसा असावं, कशी साधना करावी आणि सिद्धाची सुद्धा काय लक्षणे, अशा नाना गोष्टी समर्थ रामदासांनी सांगितलेल्या आहेत. म्हटलं ना, आत्मज्ञान प्राप्ती हे ध्येय आणि दासबोधाची मशाल हातात हवी, म्हणजे ते ध्येय निश्चित प्राप्त होईल. पण या तयारीनिशी किंवा या उद्देशानिशी दासबोध पाहिला पाहिजे, श्रवण केला पाहिजे. आपलाच अभिमान, आपलीच मते, आपलेच विचार, तर्क आपल्यापाशीच ठेवले आणि दासबोधसुद्धा पाहिला तर त्याचा काहीही उपयोग नाही. ते मग वर्तमानपत्र वाचल्यासारखं होईल. 4 ठिकाणच्या बातम्या आपल्याला माहीत असतातच, शिवाय कुठून काहीतरी ऐकलेलंही असतं आणि सकाळ झाल्यानंतर पेपर उघडून तेवढा आपण बसतो की बघू पेपरात काय आले. तसं बघू दासबोधात काय आहे, अशा पद्धतीनं दासबोधाचं श्रवण करू नये, इतकाच यामागचा उद्देश. सर्वसाधारणपणे फळश्रुती ही ग्रंथाच्या शेवटी सांगितली जाते, पण समर्थ रामदासांचा या अध्यात्मज्ञानावरचा विश्वास पहा. ते पहिल्या दशकाच्या पहिल्या समासामध्येच फळश्रुतीचा उल्लेख करतात. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी.
अज्ञानाचा नाश होईल आणि दुःखाची भ्रांतीही नाश होईल असं ते म्हणतात. हे दोन शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत, अज्ञान आणि भ्रांती. अज्ञान हे की आपण देहाला मी समजलेला आहे आणि त्यामुळे दुःखाची भ्रांती झाली आहे असं ते म्हणतात. खरं म्हणजे सुखही नाही आहे आणि दुःखही नाही आहे, पण आपण दोन्ही भोगतो, हीच ती भ्रांती. भ्रांती म्हणजे दुःखाचाही भास आहे असं समर्थ रामदास म्हणतायत. हे दोन्ही नाश होतं, सुख आणि दुःख, कारण आपलं स्वरूपच आपल्याला कळून येतं, अशी या ग्रंथाची महती आहे. आता कळून येतं म्हणजे ग्रंथाचं पारायण केलं म्हणजे स्वरूप ज्ञान होतं असा याचा अर्थ नाही. मुक्कामाचा पत्ता नीट कळला की मुक्कामाला पोचता येतं, पण मुक्कामाला पोचण्यासाठी नकाशा हातात धरून किंवा नकाशा डोक्यावर घेऊन उपयोग होत नाही. नकाशामध्ये सांगितलेल्या वाटेनं जावं लागतं. आता इथे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वाट योग्य सांगणारा नकाशाही पाहिजे आणि योग्य वाट कळल्यानंतर चालणारा मनुष्यही पाहिजे, तरच तो मुक्कामी पोचणार. त्यामुळे इथे समर्थ रामदास हे गृहीत धरतायत की जे ज्ञान सांगितलं जाईल त्याला अनुसरलं जाईल, त्या वाटेवरून चाललं जाईल आणि तसं जर चाललं, साधना केली तर नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती असं घडेल. असं खरंच आपल्या बाबतीत घडावं, आपल्या संशयाचं मूळ नष्ट व्हावं आणि आपल्याला आत्मसमाधान प्राप्त व्हावं अशी समर्थचरणी प्रार्थना करतो. आता पुढे समर्थ रामदासांनी गणेश स्तवन, शारदा स्तवन केलेलं आहे आणि नंतर सद्गुरु स्तवन केलेलं आहे. अर्थातच गणेश स्तवन म्हणजे त्यांनी गणपतीची आराधना केलेली आहे आणि शारदा मातेचीही केलेली आहे की जिच्या कृपेमुळे हे निरूपण मी करू शकतोय असं ते म्हणतात. ते करताना सुद्धा गणपतीचं खरं स्वरूप, गणपतीमध्ये असलेले काही गूढ अर्थ, शारदा, आपल्या 4 वाणी यांचाही विषय समर्थ रामदास सांगतात आणि नंतर सद्गुरूंचं स्तवन करतात. हे सगळं आपण यथावकाश पाहूया. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.